डोळे हे व्यक्तिमत्वाचं दार असतात, म्हणून या डोळ्याचं सौंदर्य खुलवण्यासाठी हल्ली मार्केटमध्ये आय शॅडो, काजळ, आयलायनर असे बरेच प्रॉडक्ट येतात, ज्याने डोळ्याचं अजून सौंदर्य खुलवलं जाऊ शकतं. यामधला काजळ हा प्रकार आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. काजळ म्हटलं की हल्ली मार्केटमध्ये खूप केमिकल्स वापरून काजळ अवेलेबल आहेत, की ज्यामुळे डोळ्यांची जळजळ, डोळ्यांखाली काळी वर्तुळं, डोळ्यांचे इन्फेक्शन असे बरेच प्रकार बघायला मिळतात. हे असं काहीच होऊ नये म्हणून एक चांगला उपाय म्हणजे हर्बल काजळ. हर्बल काजळ बनवण्यासाठी गुलाब पाकळी, तीळ तेल, ज्योतिषमती ऑइल, कडुनिंब तेल असे डोळ्यांना जे सुटेबल इन्ग्रेडियंट आहेत, ज्याने डोळ्यांना उपयोग होऊ शकतो, त्रिफळासारखे एलिमेंट असे वापरून मशी तयार केली जाते. ही मशी वापरून आपल्याला केमिकल ब्लॅक पिगमेंट हे स्किप करता येऊ शकतं, ज्याने ही मशीद्वारे काजळ बनवलं जाऊ शकतं, ज्याच्यामध्ये केमिकल पिगमेंट अजिबात नसतं. आज आपण बघूया की हे काजळ बनवतात कसं. काजळ म्हटलं की त्याच्यामध्ये वॅक्सेस आले, बटर्स आले, तूप आलं, शुद्ध गाईचं देशी तूप वापरूनही काजळ बनवलं जाऊ शकतं. त्यामध्ये विविध तेलांच्या काजळी आल्या, जसं आपण मगाशी बघितलं तीळ तेल, ज्योतिषमती तेल, कडुनिंब तेल यासारख्या तेलांच्या काजळी बनवून त्यापासून विना रासायनिक पिगमेंट घालता हे काजळ बनवलं जाऊ शकतं. बॅशेस होतात त्यावेळेला एसएसच्या मोल्ड्समध्ये हे काजळ जे आपण आत्ता बघितलं ते हीट करून त्याचा जो काही बेस असतो तो हीट करून अशा मोल्ड्समध्ये घातलं जातं, ज्याच्यामधून या स्टिक्समध्ये ते आपल्याला प्लग करता येऊ शकतं. म्हणजे विदाऊट मॅन्युअल टचच हे बनतं, पण स्मॉल स्केलला मोठी मशिनरी न वापरता अशा छोट्या स्केलला सुद्धा आम्ही काजळ बनवून देतो, ज्याने आपल्याला एमओक्यू मेंटेन करता येतो. हे डबेतलं काजळ जे आपण मगाशी बघितलं, जे ऑथेंटिक पद्धतीने लहान बाळांपासून मोठ्यांपर्यंत वापरलं जातं. आणि हँड ॲप्लिकेशन नको असेल, मॅन्युअल टच नको असेल, तर सध्या असे स्टिक्समधले काजळ येतात की जेही हर्बल पद्धतीने बनवू शकतो, जे लॉंग लास्टिंग असतात, वॉटरप्रूफ असतात आणि दिवसभर टिकतात. स्टिकमधलाच हा दुसरा प्रकार आहे की ज्यामध्ये क्रेयॉन स्टिक्ससारख्या स्टिक्समध्ये काजळ बनवलं जाऊ शकतं, ज्याचं ॲप्लिकेशन इझी होतं डोळ्यांवरती. कोणत्याही मॅन्युफॅक्चररला काजळाचा सेक्शन म्हटला की खूपच डिफिकल्ट असतं अप्रुव्हल्स मिळणं, कारण सगळ्यात मेजर पार्ट म्हणजे काजळाचे टेस्टिंग. BIS मध्ये सांगितल्याप्रमाणे काजळाला खूप सारे टेस्टिंग आहेत आणि अशा स्टराईल एरियामध्येच त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायला लागतं. आपल्याकडे अमोहा हर्बलमध्ये आपण काजळाचं मॅन्युफॅक्चरिंग करताना शक्य तितकी सगळी काळजी घेतो आणि स्टराईल एन्व्हायरमेंटमध्येच काजळाचं मॅन्युफॅक्चरिंग करतो. टेस्टिंग झाल्याशिवाय, अप्रूव्ह झाल्याशिवाय प्रॉडक्ट हे कुठल्याही क्लायंटला किंवा मार्केटमध्ये दिलं जात नाही. आपण मगाशी बघितलं तसं काजळाचं मॅन्युफॅक्चरिंग होताना जर स्मॉल बॅचेस असतील, स्मॉल एमओक्यू असतील, तर एसएसच्या मोल्डमध्ये काजळ तयार केलं जातं. पण जर बिग बॅचेस असतील, एमओक्यू हा 5,000 किंवा 3,000च्या वरती असेल, तर त्यावेळेला ऑटोमेटेड लाईनमधूनच काजळ बनून पॅक होऊन बाहेर निघतं. आमच्या आय प्रॉडक्टच्या मेकअप सिरीजमध्ये आज तुम्ही बघितलं की काजळ कसं बनतं. असेच वेगवेगळे आय प्रॉडक्ट्सचे मेकअप प्रॉडक्ट्स बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा.